नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात सोमनाथ शिंदे युवा सेना तालुका प्रमुख शिवसेना यांनी झळकवले संपूर्ण कर्जत तालुक्यात शिवमय बॅनर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाची लाल परी एसटी कर्जत तालुक्यातील परटवाडी गावामध्ये प्रथमच झाली सुरू. कर्जतकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क कर्जत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात सोमनाथ शिंदे युवा सेना तालुका प्रमुख शिवसेना यांनी संपूर्ण कर्जत तालुक्यात शिवमय बॅनर झळकावले आहे. संपूर्ण कर्जत तालुका जिथे रस्ता संपत नाही तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे बॅनर दिसत आहे. सोमनाथ शिंदे युवा सेना तालुका प्रमुख हे नाव कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते, कारण त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक सर्वच घटकांमध्ये त्यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांचे नाव कर्जत तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहे. त्यांनी आज चक्क कर्जत तालुक्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे शिवमय बॅनर लावून आपली जबाबदारी पार पाडली आहे. मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे कर्जत तालुक्यातील ज्या गावात भारत स्वतंत्र झाल्यापासून एसटी लाल परी येत नव्हती त्या गावांमध्ये आज मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त परटवाडी गावामध्ये एसटी चालू झाली आहे. याचे सर्व श्रेय जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, बापूसाहेब नेटके युवा सेना तालुका प्रमुख स्वप्नील भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सोमनाथ शिंदे युवा सेना तालुका प्रमुख तसेच युवा सेना कार्यकर्ते यांना जात आहे. त्यामुळे कर्जतकरांमध्ये आज एक आनंद उत्सव पाहायला मिळतो आहे. सर्वसामान्य लोकांचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदेश देऊन परटवाडी गावामध्ये एसटी कायमची सुरू केली आहे आणि शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना एक वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिली आहे. यावेळी दिघी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश भैया निंबाळकर राजे, भीम आर्मी तालुका अध्यक्ष दादासाहेब सोनवणे उपस्थित होते. तसेच यावेळी परिटवाडी गावचे सरपंच पैलवान नानासाहेब काळे यांनी या गावाला सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे व मुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त केले. त्यावेळेस परिटवाडी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेतर्फे कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे करून मुख्यमंत्री यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात
भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अपना बिडू बच्चों कडू, अपना बिडू बच्चों कडू। अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अपना बिडू बच्चों कडू, अपना बिडू बच्चों कडू। अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा। भारत माता की जय, भारत। अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा। थोडं मागे सर, नाव दिसलं पाहिजे। कधी येणार आहे का वाढीच नाव गणेश चालला राहणार, त्याला बस इकडे असणार। बसतानी काढा। आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून माबोळगाव ते कर्जत त्याच्यामध्ये करपडी आली, आपलं स्वतःचं गाव आलं या ठिकाणी परेटवाडी। तर आज या परेटवाडीमध्ये आपल्या एस टी महामंडळाचे अधिकारी, चालक असतील, वाहक असतील आणि याच्या एस टी चालू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा आमचा स्वप्नील देशमुख असेल। तसेच रात्री सरपंचाला सांगितल्याबरोबर इतका त्यांना म्हणजे आनंद वाटला आणि त्यांनी रात्रीपासून ते सुद्धा फोन करत होते। आणि याच्यामध्ये श्रेय घ्यायचं जर म्हटलं, श्रेय कोणाला द्यायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त म्हणजे सोमनाथ आणि स्वप्नील या दोघांनी म्हणजे कसल्या परिस्थिती, कारण आमची तर 4 दिवसापूर्वी नगरला गेलो तर आमची बहीण लागली। बहीण लागल्यानंतर स्वप्नील म्हणला की अशाच्या पद्धतीमध्ये आपल्याला काही परिस्थितीमध्ये 1 तारखेला म्हणजे बाळासाहेबांच्या वाढदिवसाची CST तर चालू झाली पाहिजे आणि ते बी कोणत्या परेटवाडी मार्गे। पण या मार्गावर GST चालू होत असताना या दोघांनी अक्षरशः DC असेल नगरला जाऊन DC पाशी स्वतः बसून सर्व सर्वेच्या संदर्भामध्ये साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी आपण बस परेटवाडीतनं चालू केली त्या प्रयत्नाला भरपूर सहकार्य नेटके मेजर यांचं राहिलं, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो। तसंच आज या परेटवाडी आणि करपडी गावामध्ये जे आनंदाचा जो क्षण आला आणि ज्या लोकांनी आपल्या ह्या करपडी गावासाठी आणि परेटवाडीसाठी आमच्या गावचे स्वप्नील देशमुख असतील, कर्जतचे आमचे नेटके नाना मेजे आमचे पहिले मित्र असतील, आमचे नानासह ह्या परेटवाडीचे सरपंच असतील आणि सोमनाथ हे आपले नवीन तरुण तडफदार शिवसेनेचे कार्यकर्ते मी आजच पाहिले, कालच ओळख झाली। ह्यांनी सुद्धा आपल्या करपडी आणि परेटवाडीसाठी फार मोलाचं कार्य केलं आणि धडपड करून त्यांनी कालच्या धनं 2 दिवस ह्या जे लोक आज आले, स्वप्नील देशमुख नाना असतील आणि सोमाभाई असतील आणि आपले सरपंच परेटवाडीचे नाना असतील की ह्या भागामध्ये लहान मुलं, आरोग्यवाले लोक, आजारी लोक आणि वृद्ध माणसं ह्या लोकांचं नानाला आणि ह्या सर्वांना भरपूर पुण्य लाभणार आहे। ही सेवा मी स्वप्नामध्ये अगदी म्हणतात ना त्याची मन आहे की जे स्वप्न जे चिंतत असतं माणूस ते स्वप्न घडवत असतो। आमचं स्वप्नील देशमुख या गावासाठी परेटवाडीसाठी
आणि ह्या कर्जत तालुक्यासाठी आम्ही ह्या पोरगा 4-5 वर्ष झालं हाय असं देवाला सोडलं. मी सांगतो तुला देवाला सोडलं, तू कार्य करत राहा. तो प्रत्येकाकडे जातो, परत साहेबांची ओळख करून घेतो, परत तिथं जातो आणि हे कार्य करण्यासाठी त्याला इथं पुढं असेच चांगले औषध देवा आणि शुभेच्छा देतो. आणि असेच ह्या नानांना आणि साहेबांनी सुद्धा ह्या कर्जत तालुक्यासाठी आपण आपल्या ह्या 2 गावासाठी नाही तर अख्ख्या तालुक्यासाठी काय करायचं की आपल्या गावाचा विकास होईल. ह्या लोकांच्या मागे राहून ह्या लोकांच्या त्यांनाच पुढे समजून आपली कामं करून घेणं आपलं काम आहे. आपल्याला पक्ष पार्टीचं राजकारण करायचं नाही, आपल्याला फक्त गावाचं आपल्या विकासाचं राजकारण करायचंय. आपल्या मुलांचं शिक्षण योग्य व्हावं, आपल्या माता बहिणींची जाणे येण्याची सोय योग्य व्हावा आणि हा एसटीचा प्रवास सुखकर व्हावा. या आलेल्या चालकाचं, कंडक्टरचं आणि या साहेबांचं आपण या सगळ्याच्या वतीने अभिनंदन करू. आणि ह्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे. तसंच चांगल्या मुलं आपण सहकार्य करायचे. ज्येष्ठांनी की लहान मुलांचं प्रत्येकाचं पास काढून द्यायचे आणि ह्या पासद्वारे ह्या एसटी कायम चालू राहावा. आणि ही माझी इच्छा आणि दुसरी एक जातो तर सांगतो नाना इच्छा. साहेब तुम्हाला मी एक इच्छा सांगतो की आपलं जिंती ते कर्जत हा रूट अगदी प्रामाणिकपणे चालू होण्यासाठी अजून प्रयत्न आपल्याला नाना करायचे. तर हा रस्ते सुद्धा छोटे रस्ते सुद्धा आपल्याला हे आपल्या गावाचा आपल्या भागाचा विकास. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.